भाजपचे अक्षता तेंडुलकर आपल्यासोबत आहेत। खरं तर महायुती म्हणून सगळीकडे धर्म पाळण्याच्या गोष्टी होत आहेत, मात्र माहीम विधानसभा मतदारसंघात तुम्ही अमित ठाकरेंच्या बाजूने कुठेतरी उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे। तुमच्या फेसबुक पोस्ट सुद्धा मागच्या काही दिवसापासून तेच सांगत होत्या। आता इथे मनसैनिक होते, त्यांच्याशी तुम्ही भेटलेला आहात, काय नेमकी भावना आहे आणि कशाबद्दलची भूमिका आहे? बघा, महायुतीसोबत आहोत आम्ही बाकीकडे, पण माहीम विधानसभेत आम्ही 100% आम्ही राजसाहेबांसोबत आहोत। आपलं जो आयडिओलॉजिकली राजसाहेबांचं जे हिंदुत्व आहे, जो कट्टर हिंदुत्व आणि भाजपचं कट्टर हिंदुत्व, कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आपुलकी वाटते। आणि लोकसभेला जे काही आपल्याला मदत केली आहे, तर आपण मैत्रीचे एक म्हणतो नाही, ते कुठेतरी धर्म निभावतोय। महायुतीचे धर्म आहेतच, पण कुठेतरी मैत्रीचे पण धर्म। आणि मला स्पेशली वाटतं त्यांनी बरेचकडे आपल्याला बरेच वेळा मदत केली, तर आपण इथे पण मदत करायला। उमेदवार सदा सरवणकर या मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारकीची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना पाठिंब्याची अधिकृत भूमिका जी आहे ती भाजपकडून घेण्यात आलेली होती। अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सदा सरवणकर यांच्या पाठीमागे उभे आहोत। मात्र भाजपच्या या मतदारसंघातल्या लोकांना असं का वाटतं की राजसाहेबांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे, अमित ठाकरेंना मतदान केलं पाहिजे? एक नवीन चेहरा आणि राजसाहेबांचे जे विजन आहे महाराष्ट्रासाठी, मला असं वाटतं राजसाहेबांनी एक संधी द्यायला हवं, असा आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक विचार आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत इथे। अमित ठाकरेंकडून किती अपेक्षा आहेत? कारण एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही त्यांना मतदान करण्याची भूमिका मांडताय। मात्र सदा सरवणकर या मतदारसंघाचे अनेक काही वर्षांपासून आमदार राहिलेले आहेत, ते विद्यमान आमदार सुद्धा होते। मात्र या मतदारसंघातले असे कोणते प्रश्न आहेत जे मागच्या काही दिवसापासून सुटले नाही आहेत आणि आता सुटतील अशा अपेक्षा आहेत? बरेच प्रश्न आहेत। असं बघितलं तर आज तुम्ही दादरला गेलं तर सकाळी तुम्ही बघा, रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिमांची प्रचंड संख्या वाढलेले आहेत। आम्ही वारंवार हा विषय घेऊन आंदोलनं केलेले आहेत। कुठेही आम्हाला आमदारांची तेव्हा मदत नाही आहे। कित्येक बिल्डिंग रिडेव्हलपमेंट 15-15 वर्ष अडकलेले आहेत, तिथेही त्यांच्या कुठेही मला दिसलं नाही त्या पद्धतीने जे मराठी तिथे स्थानिक मराठी रहिवासी आहेत त्यांच्या बाजूने ते कुठे उभे राहिले नाही आहेत। असं बरेच प्रश्न आहे। हिंदुत्वाची भूमिका म्हणताय, त्याचबरोबर आणखी एक मुद्दा म्हणताय की मैत्रीपूर्ण संबंध टिकले पाहिजे आणि म्हणून राजसाहेबांची मदत लोकसभेच्या लक्षात घेता यावेळेला आम्ही सोबत आहोत। मात्र पंतप्रधान स्वतः महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत। शिवाजी पार्कमध्ये सदा सरवणकर त्या व्यासपीठावरती होते आणि भाजपचे अंतर्गत सगळी लोक आमच्या सोबत आहेत अशी मनसेकडून वारंवार भूमिका घेण्यात आली। ते आता आम्हाला दिसतंय। बघा, मोदीजी डेफिनेटली ते महायुतीच्या सोबतच बोलतील, पण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला माहिती आहे राजसाहेबांनी बिनशर्त म्हणजे काही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी सभा घेतलेली होती, सपोर्ट केलेले। तर कुठेतरी आपला एक धर्म आहे, त्यांना आपण आता मदत करायला हवा असं मला वाटतं। सगळीकडे महायुतीचा धर्म पाळणार, मात्र माहीममध्ये राजसाहेबांच्या सोबत उभं राहणार। शेवटी आमच्या सोबतच आहेत, हिंदुत्वाच्या सोबत आहेत आणि बीजेपी बरोबर आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहे। बस, महायुतीच्या विरोधात नाही आम्ही। अक्षता तेंडुलकर आपल्यासोबत होत्या आणि इतर मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म आम्ही पाळतो आहोत, मात्र माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची राज ठाकरेंची मदत लक्षात घेता, त्याचबरोबर हिंदुत्वाची भूमिका लक्षात घेता आम्ही राजसाहेबांच्या सोबत आहोत आणि अमित ठाकरे यांच्या बाजूने उभे आहोत, त्यांना मतदान केलेल्या अशाबद्दलची भूमिका ही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आता काहीतरी व्यक्त होताना पाहायला मिळते आहे। अक्षता तेंडुलकर भाजपचे पदाधिकारी आहेत, माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ते भाजपचं काम करतात आणि त्यांनी उघडपणे मनसेला पाठिंबा दिलेला आहे आणि अमित ठाकरेंना मतदान केल्याचं ते जाहीरपणे सांगतात। शिवाय या मतदारसंघातले काही लोक भाजपची राज ठाकरेंच्या सोबत असल्याची सुद्धा भूमिका जी आहे त्यांच्या वतीने व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।